तर तिकडे शिवसेना भवनच्या परिसरामध्ये विद्यार्थ्यांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील करण्यात आली। यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलक देखील होते। शिवाजी पार्क परिसरात जे आंदोलन झालं ठाकरे सेनेकडून, त्या आंदोलनात सहभागी असलेले अनेक आंदोलक आणि विद्यार्थी हे शिवसेना भवन परिसरामध्ये जमलेले होते आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी देखील करण्यात आली। तर उद्धव ठाकरेंचं रामरक्षा आंदोलन हे बेगडी प्रेम असल्याची टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केलेली आहे। उद्धव ठाकरे आता केवळ आपल्या पक्षाची रक्षा करण्यासाठी रामरक्षा आंदोलन करत असल्याचंही एकनाथ शिंदेंनी टीका करत म्हटलंय। रामरक्षा हे फक्त बेगडी प्रेम आहे, हा दिखावा आहे। ज्यांनी राम भक्ताला चोर म्हटलं, राम भक्ताला हरामखोर म्हटलं, आता ते आता रामरक्षा करायला लागलेत। आता त्यांनी त्यांच्या पक्षाची रक्षा करण्यासाठी ते रामरक्षा करतात। पेपरफुटीचा आणि मुलांच्या जन्माचा संबंध नाही, ठाकरे सेनेकडून आता बेताल वक्तव्य केली जात आहेत, अशी टीका मंत्री गिरीश महाजन यांनी उद्धव ठाकरेंवर आणि त्यांच्या पक्षावर केलेली आहे। भागवत साहेब, तुम्ही जे याच वर्षी फेब्रुवारीमध्ये बोलला होतात की या देशातले मुस्लिम सुद्धा हिंदूच आहेत आणि हिंदूंनी 2 ते 3 अपत्य जन्माला घालायला पाहिजेत, बोलले होते ना रे। मग ही अपत्य जन्माला घातली, जी अपत्य घातलेत आणि परीक्षेतले पेपर फुटलेत, अनेकांनी आत्महत्या केल्यात, त्यांचं पहिलं काय करणार? आणखीन अपत्य जन्माला घालून पुन्हा त्याने तुम्ही तसेच चिरडणार आहात? हे हिंदू राष्ट्र आमच्या संकल्पनेतलं नाहीये, हे अजिबात नाही। आणि मला तेही दिवस आठवत आहेत। तर म्हणजे या गोष्टीचा काही संदर्भ आहे का? आपण काय बोलतोय, काय म्हणतोय लोकांसमोर? आता पेपर फुटीचा आणि मुलं जन्माला घालण्याचा काही संबंध दूरपर्यंत मला वाटतं आता सगळ्यांचा तोल चाललेला आहे। आपण राजकारणामध्ये तर कुठेही दिसत नाही, आपल्याला जनाधार राहिलेला नाही आणि म्हणून प्रत्येक गोष्टीवर काही ना काही फालतू कमेंट देत राहायचं। आता हे मला वाटतं सध्या उबाठाचं चाललेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।